मिलने नहीं जाने दिया है। देखिए 300 MP, 300 MP, 300 सांसद एक मांग लेकर सड़क पर उतरते हैं और इलेक्शन कमीशन की तरफ मार्च करते हैं और उनको दिल्ली के सड़क पर रोका जाता है जोर जबरदस्ती से, बैरिकेड्स लगा देते हैं, धमकाते हैं, अरेस्ट करते हैं। लेकिन जो लोकतंत्र के चौकीदार है इलेक्शन कमीशन, उनको मिलने नहीं देते। उसका मतलब क्या है? उसका मतलब साफ है, ये जो चौकीदार है लोकतंत्र का, वही चोर है। और हम सब लोग जो लेकर एविडेंस लेकर आ रहे थे वो देखना नहीं चाहते। ये जो इलेक्शन कमीशन है, ये इलेक्शन कमीशन ने टीएन शेषन साहब का जो विरा था वो एक बार समझ लेना चाहिए। किसी से नहीं डरे शेषन साहब, सब लोग परेशान थे, लेकिन सभी ने शेषन साहब की जो आचार संहिता थी, कोड ऑफ कंडक्ट था, उसको स्वीकार किया था। लेकिन आज का इलेक्शन कमीशन 10 साल से मैं देख रहा हूं, ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है। जैसे एबीवीपी है, हिंद किसान मजदूर सभा है, वैसा इलेक्शन कमीशन जो है ये इन लोगों की एक ब्रांच बन गई है। फिर भी कल 300 से ज्यादा MP सड़क पर उतरकर इलेक्शन कमीशन को धड़कने के लिए, टक्कर देने के लिए बाहर निकले। ये एक चैलेंज है, ये एक संघर्ष है लोकतंत्र बचाने का। जो लड़ाई राहुल गांधी ने शुरू की है और हम उनके साथ हैं, यह आंदोलन बढ़ेगा। और जयप्रकाश नारायण का जो आंदोलन था लोकशाही बचाने के नाम पर, उससे भी बड़ा यह आंदोलन होगा। जेपी आंदोलन से बड़ा आंदोलन होगा, आप देख लीजिए। राहुल गांधी ने कहा कि एफिडेविट कहा गया मुझे जमा करने के लिए, लेकिन डेटा उनका है इलेक्शन कमीशन का। राहुल गांधी ने अपनी तरफ से डाला, उन्होंने कहा कि वेबसाइट डालिए, आपका डेटा। ये बात सही है। हम भी बार बार जब हमसे एविडेंस पूछते हैं तो एविडेंस तो खुद इलेक्शन कमीशन दे रहे हैं, उनके वेबसाइट पर सब डेटा है। राहुल गांधी जी ने जरूर उनके ऊपर संशोधन किया है, लेकिन ये कोई ऐसा संशोधन नहीं है कि इस दुनिया में या कोई नहीं था इस प्रकार की बातें। जो इलेक्शन कमीशन के ऊपर पूरा डेटा पड़ा है, पूरे घपले वेबसाइट पर ही है इलेक्शन कमीशन के। एक एक घर में 100 बच्चे पैदा होते हैं। ये तो हमने महाभारत में देखा था कि धृतराष्ट्र के घर में 100 बच्चे पैदा हुए थे एक घर में। उसके बाद मोदी काल में एक एक घर में 100 बच्चे पैदा हो रहे थे, कौरव पैदा हो रहे थे, और वो सब कौरव सिर्फ बीजेपी को वोट कर रहे हैं। ये हमने पहली बार देखा है। फॉर्मर पाकिस्तान की फॉर्मर फिनांस मिनिस्टर बिलावल भुट्टो का एक बयान आया हुआ है, अगर इंडस वाटर ट्रीटी इशू के ऊपर अगर डैम बनाया गया या रोका गया पानी को तो वार होगा। देखिए, इस प्रकार की जिसे हम गिदड़ धमकी बोलते हैं, पहले बार भी बहुत बार किया है। ये जो बिलावल भुट्टो है, उनके जो ग्रैंडफादर थे जुल्फिकार अली भुट्टो, वो कैसे सरेंडर हो गए इंदिरा गांधी के सामने 1971 के युद्ध में, उसका इतिहास ये बिलावल भुट्टो में देखना चाहिए। बात ऐसी है कि पाकिस्तान हो या और कोई भी हो, जब तक यहां देश की 140 करोड़ जनता पूरे संघर्ष के लिए तैयार है या हमारी सेना, तब तक कोई आंख यहां उठाकर नहीं देख सकता। अब उनको जवाब देने की जिम्मेदारी हमारी सरकार की भी है, लेकिन वो ऐसे घटिया लोग हैं पाकिस्तान के, उनको जवाब देने की भी जरूरत नाही। सर, काही मराठी प्रश्न आहेत। काल जो इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर निघाला होता, दिल्ली पोलिसांनी अडवलं, नेत्यांना ताब्यात घेतलं, जी काही कारवाई झाली, काय सांगाल की यावर तुमचं आता काय मत आहे? काल दिल्लीच्या रस्त्यावरती संसदेतल्या 300 पेक्षा जास्त खासदारांनी
जे आंदोलन केलं, जो संघर्ष केला, तो लोकशाहीच्या रक्षणासाठी होता. तुम्ही लोकशाही किंवा संसदेला लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर मानता, पण त्या मंदिरात चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेले लोक आमच्या अवती होते आहेत. आणि त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचा निवडणूक आयोग काम करतो. 300 खासदार जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या दिशेनं ते चालत होते रस्त्यावर, तेव्हा त्यांना अडवण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी धक्काबुक्की करण्यात आली, बॅरिकेड्स टाकण्यात आले. आम्ही अतिरेकी आहोत का? आम्ही दहशतवादी आहोत का? जर 300 खासदार निवडणूक आयोगासमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा आपलं निवेदन मांडलं असतं, तर निवडणूक आयोगाला काय हृदयविकाराचा धक्का आला असता का? हार्ट अटॅक आला असता? काय झालं असतं? कोणाला घाबरते निवडणूक आयोग? लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो. त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असं आम्ही समजतो, जे TN शेषन यांच्या काळात झालं होतं. पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून हा निवडणूक आयोग चोर आहे. रखवालदार चोराच्या भूमिकेत शिरलाय आणि चोरांच्या मदतीनं विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न करतो. TN शेषनचा अभ्यास सध्याच्या निवडणूक आयोगानं करायला हवा. त्यांनी कशाप्रकारे काम केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांनी कशाप्रकारे आदर्श आचारसंहितेचं पालन करायला लावलं पक्षाला, याचा अभ्यास केला पाहिजे निवडणूक आयोगानं. नरेंद्र मोदी, अमित शहा हे अजरामर नाहीत. त्यांना सुद्धा केव्हा तरी जायचं आहे सत्तेवरून आणि या जगातून, हे लक्षात घ्या. हे निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्याने समजून घेतलं पाहिजे. लोकशाही टिकली तर देश टिकेल. पण आज काल आम्हाला त्यांनी रस्त्यावरती अटक केली, आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन डिटेन करण्यात आलं. आमच्या अटकेचे कागदपत्र करायलाही उशीर झाला, त्याच्यामुळे आम्ही पार्लमेंटला पोहोचू शकलो नाही. आणि त्या काळात त्यांनी सगळी बिलं मंजूर करून घेतली. म्हणजे किती कारस्थान हे सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे सरळ मार्गाने सत्तेवरती आलेले नाही. यांनी लांड्या लवाड्या करून हे सत्तेवरती आले. नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये जर 3.5 लाख मतं वगळली जात असतील, याचा अर्थ या गटाला गडकरी यांच्यासारख्या स्पष्टवादी परखड नेत्याचा पराभव घडवून आणायचा होता. पण लोकांनी तो पराभव घडू दिला नाही नागपुरात. हे लक्षात घ्या, मी वारंवार सांगतो. नाही, पण राऊतसाहेब, तुम्हाला असं वाटत नाही का की काल राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीला संधी होती त्यांच्याकडे असलेले पुरावे निवडणूक आयोगाला सादर करण्याबाबत? कारण निवडणूक आयोगानं 30 जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी दिली होती, पण इंडिया आघाडी शक्ती प्रदर्शनावर राहुल गांधींकडे असलेले पुरावे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहेत. लक्षात घ्या, तुम्ही निवडणूक आयोगाची कोणी बाजू घेऊ नये. जे कोणी निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत ते या लोकशाही विरुद्ध कृत्य करतायत. सध्याचा निवडणूक आयोग हा लोकशाहीचा हत्यारा आणि मारेकरी आहे. सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे. जसं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, काय हिंद मजदूर किसान सभा आहे, की अजून काय त्यांच्या लहान सहान संघटना, वनवासी फनवासी काय ते असतं त्यांचं. तर त्या पद्धतीचं सध्याचा निवडणूक आयोग ही त्यांची एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे त्यांची एक शाखा आहे. त्याच्यामुळे त्यांना जे आदेश येतील गृहमंत्र्याकडून त्या पद्धतीनंच ते काम करणार. पण लक्षात घ्या, एक दिवस या निवडणूक आयोगाला जनता फासावर लटकवेल लोकशाहीच्या हत्येबद्दल. राऊतसाहेब, आंदोलन तर झालं, आता पुढे काय? हे आंदोलन वाढत राहील. जयप्रकाश नारायण यांनी ज्या प्रकारचं आंदोलन देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी वगैरे केलं होतं त्या काळात म्हणतात, तर अशा प्रकारचं आंदोलन JP आंदोलनापेक्षाही प्रखर आंदोलन. 300 खासदार उतरले का? अनेक महिला खासदार आंदोलन करताना बेशुद्ध पडल्या. इतक्या प्रखरपणे आंदोलन सुरू होतं, भर उन्हात, तप्त उन्हामध्ये. हे लक्षात घ्या. राऊतसाहेब, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय आहे पालकमंत्री पदावरून जो वाद, विशेषतः रायगड आणि नाशिकचं जे पालकमंत्री पद आहे, ध्वजारोहण किंवा झेंडावंदन हे अदिती तटकरे या रायगडमध्ये करतील आणि गिरीश महाजन हे नाशिकमध्ये करतील. म्हणजे जवळपास स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांच्या पारड्यातच त्यांचं दान टाकलेलं आहे की हेच पालकमंत्री असतील आणि त्यामुळे शिंदे सेना स्वाभाविकपणे नाराज असणं. आम्हाला त्याच्यामध्ये काय पडायचं नाहीये.
हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो कोणाला पालकमंत्री करायचं आणि कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचं. ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यामुळे काय महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती होणार नाही. हा एक स्वातंत्र्य दिनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे पालकमंत्री आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवू द्या. पण याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी काय हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं. दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जे डेप्युटी सीएम आहेत बरं का, की दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहाशी चर्चा केली. त्यात पालकमंत्री पदाचा विषयसुद्धा त्यांनी काढला की देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमत नाहीत कुठे नाशिक. आणि तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं की पालकमंत्री पदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही. पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. तो मैं उस बारे में मुख्यमंत्री को कोई सूचना नहीं दे सकता. आणि देशाचं गृहमंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे सांगण्यासाठी नाही. हे अमित शहानी डेप्युटी सीएम मिंदीच्या तोंडावर सांगितलं. हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा. रावसाहेब, आणखी एक विषय होता की फडणवीस असं म्हणत आहेत की अलीकडच्या काळात लोक हवेत बार सोडतात, पुरावे काहीच नसतात, बोलून निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी काही वेगळं बोलतात. रोज शरद पवारांकडे आहे. शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे पुराव्यासह बोललेले आहेत. मी तुम्हाला परत सांगतो. माननीय उद्धवजींनी काल सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा एक नेता कशा प्रकारे ईव्हीएम मशीन हॅक होते. आणि तेव्हा त्यांनी दाखवलं की कमळाला दिलेलं मतदान कसं हातावर जात आहे. हे त्यांनी प्रत्यक्ष शिवसेना भवनामध्ये याचं प्रात्यक्षिक आम्हाला करून दाखवलं. उद्धवजींबरोबर मी तिथे उपस्थित होतो. तेव्हा आदरणीय शिवसेना प्रमुख हयात होते. त्यांनीही ते प्रेझेंटेशन पाहिलेलं आहे सेना भवनातल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये. त्या काय ते हॅक जे करतायत हॅकर्स, त्यांना घेऊन आलेले जे भाजपचे सो कॉल्ड पुढारी होते त्यांचं नाव किरीट सोमय्या. आणि अशा प्रकारे मशीन हॅक करून आपणही जिंकू शकतो, आपण सुद्धा अशा हॅकर्स गोळा. तेव्हा उद्धव ठाकरे म्हटले अशा प्रकारे जिंकण्याची आपल्याला गरज नाही, लोक आपल्याबरोबर आहेत. ओरिसामध्ये जेव्हा बिजू जनता दलाचा विजय झाला होता आणि अन्य दोन मोठ्या राज्यामध्ये काँग्रेसचा विजय झाला होता, तेव्हा त्यांनी ईव्हीएमवरती हे खापर फोडून या मशीन हॅक केल्याचा आरोप भाजपने केला. आणि यासाठी हे महाशय जे आहेत मुलुंडचे हे हॅकर्सना घेऊन मशीन्स घेऊन सेनाभवनात आले आणि त्यांनी आम्हाला हे प्रात्यक्षिक दाखवलं. अनेक मशीन आणल्या, एक मशीन नाही, वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या त्यांनी आणलेल्या त्या मशीन्स होत्या आणि ते त्यांनी आम्हाला दाखवलं. आता मला सांगा याच्यावरती देवेंद्र फडणवीस काय बोलणार? पुरावे करून कोणी हवेत बार उडवून जात नाही हो. तुम्ही अशा हॅकर्सचा उपयोग करून घेता आणि आम्ही अशा हॅकर्सना उडवून लावतो. चुकीचे काम आम्ही करणार नाही. ही आमची किंवा माननीय शरद पवार साहेबांची, उद्धव साहेबांची आमच्या भूमिका तेव्हाही होत्या. लोक ठरवतील आणि तुम्ही लोक ठरवणार नाही तर ईव्हीएम मशीन आणि हॅकर्स ठरवतील, या भूमिकेत आहात. रावसाहेब, तुम्ही काल एक पत्र लिहिलं होतं केंद्रीय गृहमंत्र्यांना माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या संदर्भात. सापडले का? नाही, तेच मी विचारतोय की त्यावर सापडले का किंवा तुम्हाला काही माहिती उपलब्ध झाली? कालच त्यांच्यापर्यंत ते पत्र गेलंय, पोहोचलंय, प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात त्या पत्राची नोंद झालेली आहे. आता देशाच्या गृहमंत्र्यांनी आपले उपराष्ट्रपती कुठे आहे ते आम्हाला सांगायला पाहिजे. आणि मला खात्री आहे लवकरच त्यांना आहे त्या परिस्थितीत प्रकट केलं जाईल. ते कोणत्या अवस्थेत आहेत मला माहीत नाही. पण तुम्ही दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात असता, अनेकदा संपर्क संवाद होत असतो, तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? तुम्ही काल म्हटलं की ते बंदिस्त आहेत असं तुम्ही म्हटलं. काल आम्ही रात्री मल्लिकार्जुन खरगे यांनी एक स्नेहभोजन आयोजित केलं होतं. तिथे सगळे आम्ही प्रमुख लोक होतो. तिथे जगदीप धनखड का क्या हुआ
हा प्रश्न वारंवार चर्चेला प्रत्येक टेबलावर होता की व्हाईस प्रेसिडेंट का आहे, ते कुठे गेले, त्यांचं काय झालं. हा प्रत्येक टेबलावर मी, राहुल गांधी, प्रियांकाजी आम्ही एकत्र बसलो होतो, शरद पवार होते आमच्यावर, तिथे हा विषय आला. नाही, पण त्यांची काय माहिती आहे? कोणाकडे काही माहिती नाही, माहिती माझ्याकडेच आहे. सर, ती काय माहिती आहे साहेब? तुम्ही ती माहिती देशाच्या जनतेपुढे उघड कराल का? तुमच्याकडे काय माहिती आहे धनकडांबाबत? मी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगितलेलं आहे, आधी त्यांना संधी दिली आहे. ते गृहमंत्री आहेत देशाचे, लक्षात घ्या. माझ्याकडे आणि कपिल सिब्बल यांच्याकडे पूर्ण माहिती आहे. सर, बीजेपी के नेता बोल रहे हैं कि पहले हार का ठिकरा राहुल गांधी ईवीएम के ऊपर होते थे, जब वहां सबूत नहीं मिला अब मतदाता सूची के ऊपर सारे आरोप लगा रहे हैं, सवाल उठा रहे हैं। राहुल गांधी ने ऐसा कभी नहीं कहा है कि ईवीएम निर्दोष है. ईवीएम के साथ साथ मतदाता सूची में भी घोटाला हो रहा है. मैं आपको बोल रहा हूं, ये भारतीय जनता पार्टी जो परसेप्शन बना रही है वो गलत है. इस मामले में बीजेपी बैकफुट पर पूरे पीछे हट गई. इलेक्शन कमीशन को प्रेशर में लाकर वो कुछ ना कुछ बयान यहां वहां से दे रही है, लेकिन पूरे देश में एक माहौल बन गया है. ये लोग कैसे जीते, कैसे सत्ता पर आए और क्या कर रहे हैं, कैसे घोटाले कर रहे हैं, बिहार में क्या करने जा रहे हैं, महाराष्ट्र में क्या किया, हरियाणा में क्या किया, लोकसभा में क्या किया ये लोगों ने, ये तो सब सामने आ रहा है. अब उनकी बोलती मुंह बंद हो गया है. अगर चुनाव आयोग जवाब नहीं देती है तो क्या आप लोग बिहार चुनाव को बॉयकॉट करने? नहीं, ऐसी कोई बात नहीं है. देखिए, चुनाव आयोग जवाब देगा नहीं, क्योंकि चुनाव आयोग ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. थैंक यू.